तर मंडळी आज आपण नवीन प्रवास चालू केलेला आहे. उल्हासनगर ते सिंहगड, त्याच्यानंतर राजगड आणि बाकीचे अजून गड आहेत ते नंतर तुम्हाला सांगतो. आता आम्ही सध्या इथे पेट्रोल भरलं आहे आपलं अंबरनाथला. मला माझा मित्र आहे अनिकेत, आमची बॅकपॅक वगैरे सगळं झालेलं आहे. पॅक करून बस पेट्रोलचं भरलं आहे. असं जातं पूर्ण ब्लॉग करत आम्ही अपलोड ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. to Rajghat. तर आम्ही सिंहगड केल्यानंतर आज संध्याकाळी इकडे राजगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे तिथे थांबलो. तू आमची गाडीची पार्किंग आहे. तर पार्किंग केली ते नंतर बोलू. इकडं आम्ही आज रात्री स्टे करणार आहे. सुवेळा व्हेज नॉनव्हेज. खूप छान रूम होता, दोघांपुरता ठीक होता. संध्याकाळी आम्ही काहीतरी पोचलो होतो पण तरीही आम्हाला तिकडं नेटवर्क गावामध्ये तर नेटवर्क नव्हतं. तर आज आमचा राजगडचा ट्रेक चालू केला होता. आम्ही सिंहगड केल्यानंतर 5:30-6 वाजता इकडे पोचलो. तर आता आम्ही इकडे एक रूम घेतलेला आहे आणि मग आता जेवायचं. तर इथं असे मस्त कांदे कापलेत, थोड्याशा मिरच्या, चणे, टमाटे, कांदे, हे आमचे मसाला वगैरे सगळे त्याच्यामध्ये आम्ही अंडे बॉईल करायला टाकलेत. आता ते अंडे बॉईल होतील त्याच्यानंतर आपण पुढची भाजी बनवतो तुम्हाला दाखवतो. तर आता आपले कांदे, टमाटे, अंड्यामधलं ते आतमध्ये जे असतं ते पिवळं ते काढून ठेवले. इकडं आम्ही थोड्याशा मिरच्या तळून ठेवल्या आणि हे एग व्हाईट जे असतं ते फ्राय करून घेतो आहे. आणि आमचे कुकिंग मास्टर आहेत, यांचंच डोकं आहे ते असं काहीतरी नवीन करावं चालू आहे आमचं काहीतरी. बॉइल्ड एगची भुर्जी. बॉईल एगची भुर्जी बॉईल होते. बाकी मसाले वगैरे आहेत. तर आपला राजगडाचा ट्रेक चालू झालेला आहे. इकडनं असं ट्रेक आहे. 2 कॅमेरामध्ये बघ, समोरचं पण दिसतं आणि मी पण दिसतो. आता पुढे थोडे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. आम्ही सकाळी काहीतरी 8:30-9 वाजता ट्रेक चालू केला होता. मला कमसे कम मला फिरायला संध्याकाळ झाली. पूर्ण खूप मोठा राजगड आहे, बाले किल्ला आहे. तो बाले किल्ल्याचा पॅच एक थोडा थ्रिलर होता कारण की पावसाळ्यामध्ये आम्ही निघलो होतो आणि आमचे शूज थोडेसे स्लिपरी झाले होते कारण की पूर्ण लाल माती होती. चल चायनीजवाला सीन ठेवला पाहिजे तू पण. काय चायनीजवाला सीन कसा
मंदिर आहे बाकी आहे. एक घुट्टी बघ व्हिडिओ काढायला लागला तू फोन तर बघ हातात. दुखा येतात डायरेक्ट. आयुष्यात सक्सेसफुल नाही होऊ शकलो तर काय झालं हा? यार परत फोगणी ना तर आम्ही चॅलेंज घेतला होता की 5 दिवसात 5 गड करायचे, पण आम्ही 4 दिवसातच 5 गड आणि एक भाजी केव्स करून केली होती. तेवढं सगळं कंप्लीट करून आम्ही 4थ्या दिवशी संध्याकाळी घरी पोचलो. ते पण रात्री काहीतरी 10:30 वाजले असतील. बाकीचे अजून व्हिडिओ येत राहतील, तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. 4 दिवसात 5 गड, एक केव्स. 1500 वगैरे असंच बन जोडलं पावसाळ्यामध्ये गड किल्ले फिरा, खूप मजा येते. थोडं सांभाळून फिरा, कारण की खूप पाऊस पण असतो. त्याच्याने क्लायमेट चेंज होतं. कधी धुकं जास्त वाढतात, कधी पाऊस जोरात असतो. काहीच तर दिसत नाही याला. कॅरी केला की तुम्ही समजा तुमच्या पॉन्चो किंवा एक रेनकोट असेल, पण मजा येणार हे तर नक्कीच आहे. सदर म्हणजे सदर दरबार. चाय पिऊया. काहीच दिसत नाही, काहीच नाही. गड किल्ले फिरण्यामध्ये खूप वेगळीच मजा आहे. लास्ट टाईम आम्ही एक सुट्टी घेऊन फिरलो होतो त्रिकोणा, रायगड आणि महाड चौदारकडे. आता आम्ही पुन्हा एकदा परत सुट्टी घेऊन आलो. आता कालच आम्ही ट्रेक करून आलो होतो सिंहगड. तर आज आम्ही आलो आहे राजगडावरती. थोडेसे सुट्ट्या घेऊन, थोडेसे मैत्री दोस्ती यारीमध्ये फिरून एक वेगळाच अनुभव भेटतो. 4-5 दिवस आपण घराच्या बाहेर असतो, अनोळखी जागी, अनोळखी लोकांसोबत, एक मस्त निवांत आणि एक थोडा माइंडसेट पण थोडासा वेगळाच चेंज असतो. त्याच्यामुळे थोड्याशा सुट्ट्या घ्या, 2-4 दिवस का होईना पण सुट्ट्या घेऊन थोडे गड किल्ले फिरा, महाराजांची माहिती घ्या. एक थोडं माइंड पण फ्रेश होतं आणि एक आयुष्याला एक वेगळं वळण पण लागतं. पाऊस यायला लागला. नाही रे, खाली बघ, शांत नव्हते बघ. अडकले, थांबले. एक साईड ना, एक साईड ना. तिकडे बी जायचे आपल्याला. अनिकेत अजून जायचंय आपल्याला पुढं. यालाच 2-4 तास लागणार आहेत. झालं ना, 3 दिवसात 3 झाले, मग दुसरे 2 दिवसात, एका दिवसात 2 करून टाकू. हा, एका दिवसात 2.
गवतावरला सरकं मी विचार केला रेनकोट घालतो खाली बोचा खाली येतो सरका पण नंतर विचार केला म्हणजे माहीत पडलं सरकत आलं लयच खाली गेले हां स्टॉप व्हायतच नाही मुलं बोसाडत गेलं उतराल इकडे बघ हे नको बाबू चला खाली जाऊन नंबर काय झालं इथे कुठे डबरायचा तर आम्ही सुरुवात केली होती 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत गड फिरण्याची. आज आमचा दुसरा दिवस आहे. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय भीम जय शिवराय. पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप वेगळा अनुभव भेटेल आपल्या व्हिडिओमधून. बाय.